नीलम तिच्या नवीन आलेल्या वहिनीचा अनिताचा गृहप्रवेश करत होती. पण तिला हे माहीतच नव्हतं की ती ज्या वहिनीचा गृहप्रवेश एवढ्या आनंदाने करत होती, तीच तिची अनिता वहिनी तिचं माहेर कायमचं तोडणार होती. तिला आणि तिच्या नवऱ्याचा अपमान करून घरातून हाकलून देईल. अनिताच्या नंदेचं नीलमचं लग्न झालं होतं, पण ती सासरी भांडण करून पळून माहेर येऊन राहायला लागली होती, फक्त घरातल्या कामाला घाबरून. कारण नीलमच्या सासरचे खूप मोठे कुटुंब होते. तिच्या सासरचे सगळे लोक एकत्र राहत होते. तिचा दीर, जाऊ, तिची 2 मुलं, सासू सासरे. त्यामुळे घरातलं काम खूप जास्त होतं. तिची जाऊ पण तिला घरातल्या कामात मदत करत असायची. तरी पण नीलम आनंदी नव्हती. कारण नीलम अगोदरपासूनच लाडात वाढलेली, फाटक्या तोंडाची होती. कुणाचं बोलणं ऐकून घ्यायची नाही, त्याला लगेच उलट उत्तर द्यायची. माहेरी पण आई वडील भावावर हुकूम गाजवत असायचे. आणि हीच सवय तिला सासरी पण लागली होती. सासरी पण तिला सासू आरामात बसलेली बघवत नसायचं. आणि तिची जाऊ तर तिचं लग्न झाल्यापासून तिची नंबर 1ची दुश्मन बनली होती. नीलमने जर सकाळच्या जेवणात भाजी आमटी बनवली तर भात चपाती जावेला करायला ठेवत असायची. आणि जर तिने भात चपाती बनवली तर भाजी आमटी जावेला करायला मागे ठेवत असायची. घर झाडलं तर फरशी जावेला पुसायला ठेवायची. कपडे धुतले तर भांडी ठेवायची. म्हणजे काय तर प्रत्येक कामात ती जावेची बरोबर वाटणी काढून ठेवायची. उलट तिच्या जावेच्या मनात असं काही नसायचं, कारण ती अगोदरपासूनच घर सांभाळत आली होती. पण नीलमचं वागणं बघून तिची सासू तिच्यावर ओरडायला, तिला बोलायला लागली. आणि नीलमलाही सहन झालं नाही. ती सासरच्या लोकांशी भांडण करून माहेरी निघून आली. आईने खूप समजून सांगून पण ती सासरी जायला तयार नव्हती. महिन्यानंतरच तिचा नवरा रवी पण तिच्या मागे मागे तिच्या माहेरी राहायला आला. नीलमच्या सासरच्या लोकांनी तिच्याशी आणि तिच्या नवऱ्याशी सगळे संबंध तोडून टाकले होते. माहीत नाही अशा लोकांचे नवरे पण कसे असतात. त्यांना स्वतःच्या मानसन्मानाची, इज्जतीशी काही देणं घेणं नसतं. नीलमचा नवरा रवी त्याला पण काही फरक पडत नव्हता. तो सासरी येऊन आरामात घर जावई होऊन बसला होता. काहीच काम करत नव्हता, नाही कुठली जबाबदारी त्याच्या अंगावर होती. दिवसभर नुसता आराम करत खाऊन पिऊन मजेत राहत होता. नवरा तिच्या माहेरी राहायला आल्यानंतर नीलम अजूनच उर्मट झाली होती. अगोदरसारखी अजून पण सगळ्यांवर हुकूम गाजवत होती. उलट तिच्या आईची इच्छा होती की त्यांच्या मुलीला तिच्या जबाबदाऱ्या समजाव्यात. तिला तिच्या सासरचे, तिच्या घरातल्या लोकांचे महत्त्व कळावे. पण जेव्हा जेव्हा तिच्या आईने तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा तिने तिच्या आईला ओरडून शांत बसायला सांगितलं. ती म्हणायची, आई तुला माहीत नाही माझ्या सासरचे वातावरण, तिथल्या परंपरा. मी तिथे राहून बघून आले आहे. तू आली नाहीस. मी सासरी नाही राहू शकत. जर तुला मी इथे राहिल्यामुळे त्रास होत असेल तर मी भाड्याच्या घरात राहायला जाते. मुलीचं बोलणं ऐकून तिची आई म्हणायची, नीलम माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता. तुझं लग्न झालं आहे, त्यामुळे मुलीचा मान तिच्या सासरी राहिल्यामुळेच असतो. माहेरी राहिली तर 4 लोक 4 वेगवेगळ्या गोष्टी बोलायला लागतात, त्यामुळे थोडंसं वाईट वाटतं. नीलम म्हणाली, आई लोकांना काय बोलू दे, कोण येऊन आपलं घर थोडी चालवत आहे. आणि ज्याला जे काही बोलायचं आहे त्याला म्हणावं, हिम्मत असेल तर माझ्या तोंडावर येऊन बोला, मग मी त्यांना उत्तर देते. आता नीलमचे असं बोलणं ऐकून कोण तिच्या तोंडाला लागणार आहे. तिच्या आईने शेवटी हार मानली. मुलीला समजावून सांगायचं सोडून दिलं. त्यांनी सगळं नशिबावर सोडलं होतं. 1 वर्षानंतर अनिता या घरात सून बनून आली. तिच्या लग्नाला आठवडा झाल्यानंतर हळूहळू करून घरातले सगळे पाहुणे निघून गेले. सगळं घर मोकळं झालं. पण नंदेला नवऱ्यासोबत माहेरी राहिलेलं बघून तिला थोडं विचित्र वाटलं. तरी पण तिने कुणाला काही विचारलं नाही, कारण ती नवीन नवीन लग्न करून या घरात आली होती. पण जेव्हा तिला सासरी येऊन 1 महिना झाला आणि तिची नणंद आणि तिचा नवरा अजून घरातच राहिलेले होते, ते बघून हिम्मत करून अनिताने तिच्या सासूला विचारलं. ती म्हणाली, आई ताईंचं सासर कुठं आहे? तिची सासू उदास होऊन म्हणाली,
काय सांगू सुनबाई तुला. तू तुझ्या नंदेबद्दल काही बोलू नकोस. तिच्याकडे लक्ष देऊ नकोस. नाहीतर कुठलाच विचार न करता ती तुझ्याशी भांडायला लागेल. तिचं कुठलं सासर नाही, कुठं घरदार नाही. सगळं सोडून येऊन इथे माहेरी राहिली आहे. तिला आता इथे येऊन 2 वर्ष झाली आहेत. मी तिला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ती माझं बोलणं समजूनच घेत नाही. सासूचं बोलणं ऐकून अनिता म्हणाली, काय 2 वर्ष झाली? आणि भाऊजींना पण इथे येऊन 2 वर्ष झाली? तिची सासू चिडून रागात म्हणाली, कुठला भाऊजी आणि कुठला जावई? त्याच्यात तर जरा पण पुरुषार्थ दिसत नाही. त्याच्यात जरा पण मानसन्मान, इज्जत नाही. नुसता सासरे येऊन आरामात पडला आहे. ना कुठला कामधंदा करतो आणि नाही कुठली जबाबदारी आहे. याच्या पुढे अनिताने काही विचारलं नाही. पण तिला ही गोष्ट खूप विचित्र वाटत होती की दोघंही आरामात, कुठलाच त्रास नाही, कुठलंच टेन्शन नाही, इथेच राहत आहेत. सध्या तरी अनिता नवीन होती. तिला या गोष्टीवर लक्ष द्यायचं नव्हतं. ती तर तिचा स्वतःचा नवीन संसार, तिच्या नवीन कुटुंबात स्वतःला मिसळून घ्यायचा प्रयत्न करत होती. तिच्या घराला तिच्या पद्धतीने सांभाळण्याचा प्रयत्न करत होती. पण अनिताचे हे स्वप्न स्वप्नच बनून राहिलं. कारण तिची नणंद अनिताच्या घरात काहीच चालून द्यायची नाही. तिला तर सगळं तिच्या स्वतःच्या मर्जीने करायचं असायचं. तिच्या आवडीचं जेवण, चहा, नाश्ता, पाणी, घरातली प्रत्येक गोष्ट तिच्या हिशोबाने करायची. त्यामुळे सकाळ संध्याकाळ ती फक्त अनितावर हुकूम सोडायची. काय काय करायचं, कुठलं काम करायचं, घरातल्या प्रत्येक गोष्टीवर तिचं नियंत्रण होतं. सुरुवातीच्या काळात अनिता तिला काही बोलली नाही, पण आता तिला नंदेचं प्रत्येक गोष्टीत तिला बोलणं आवडत नव्हतं. एक दिवस अनिताने घरातले सगळे जुने पडदे काढून तिच्या आवडीचे नवीन पडदे लावले. त्यावेळी तिची नणंद घरात नव्हती, बाहेर गेली होती. घरात आल्यावर तिनं जसं घराचे पडदे बदललेले बघितलं तशी अनितावर ओरडायला लागली. ती म्हणाली, वहिनी, तू कुणाला विचारून घरातले पडदे चेंज केलेस? मी तुला सांगितलं होतं का पडदे बदलायला? नीलम एवढ्या जोरात ओरडत होती की अगोदर तर अनिता घाबरली. पण अनिता गुपगुमान सगळं सहन करणाऱ्यांमधली अजिबात नव्हती. अगोदर तिने तिच्या सासूकडे बघितलं, जी रागात त्यांच्या मुलीकडे बघत होती. त्या म्हणाल्या, नीलम, ही कुठली पद्धत आहे बोलायची? ती तुझी वहिनी आहे. आईचं बोलणं ऐकून नीलम म्हणाली, मी कुठे वहिनीवर हात उचलला आहे? फक्त तिला विचारत आहे की कुणाला विचारून घराचे पडदे चेंज केलेस? नंदेचं धीट वागणं बघून आणि तिचं फालतू बोलणं ऐकून अनिताला पण खूप राग आला. तिने लगेच उलट उत्तर देत म्हणाली, ताई, माझी मर्जी, माझं घर आहे, मी काहीही करेन. त्याच्याशी तुम्हाला काय देणं घेणं आहे? हे माझं सासर आहे, माझं स्वतःचं घर आहे, माझ्या नवऱ्याचं घर आहे. त्यामुळे माझ्या जे मनात येईल ते मी करेन. माझ्या घरात मी तुमचा हुकूम चालू देणार नाही. जर तुम्हाला तुमचा हुकूम चालवायची एवढीच इच्छा असेल तर तुमच्या सासरी जाऊन चालवा, तुमच्या घरात चालवा, माझ्या घरात नाही. आणि त्याचं बोलणं ऐकून नीलम हैराण झाली आणि डोळे मोठे करून रागात तिच्याकडे बघायला लागली. तिला विश्वासच बसत नव्हता की तिची बहिणी तिच्याशी असं काही बोलली असेल. नीलम तिच्या आईला म्हणाली, आई, बघितलं का तुझ्या सुनेचे किती तोंड सुटलं आहे? तुझ्या मुलीला उलट उत्तर देत आहे. माझ्या तोंडाला लागत आहे. ती मला ओळखत नाही का? अनिता म्हणाली, ताई, मी तुम्हाला चांगलंच ओळखते. अजून काय ओळखायचं राहिलं आहे? नवऱ्याला घेऊन माहेर येऊन पडला आहात. अजून काय जाणून घ्यायचं राहिलं आहे? मी तर तुम्हाला चांगलंच ओळखलं आहे, पण बहुतेक तुम्ही मला नीट ओळखत नाही. इथून पुढे या घरात तेच होणार जे मी सांगेन, कारण हे घर माझं आहे, माझ्या सासू सासरे आणि माझ्या नवऱ्याचं आहे. जर तुम्हाला माझ्या घरात राहायचं असेल तर माझ्या पद्धतीने, माझ्या मर्जीने राहायला लागेल. आता घरातल्या कामाच्या वाटण्या होणार. सकाळचं जेवण मी बनवत जाईन, तर रात्रीचं जेवण तुम्ही बनवत जा. सगळ्या घराची साफसफाई मी करेन, तर फरशी तुम्ही पुसून घ्यायची. कपडे मी धुवत जाईन आणि भांडी तुम्ही घासत जा. अनिताने पण नीलमची पद्धत वापरली.
वहिनीचं बोलणं ऐकून नीलम म्हणाली, खबरदार बहिणी, तू खूप बोललीस. मी काही कामवाली नाही. माझं माहेर आहे, माझं घर आहे. मी एकही काम करणार नाही. समजलं का तुला? बघितलं का आई, तुझ्या सुनेची करतूत? अजून सासरे येऊन 4 महिने पण झाले नाहीत आणि दाखवलं ना तिनं तिचं खरं रूप. हे ऐकून अनिता म्हणाली, कुठे ताई, अजून तुम्हाला माझं खरं रूप दाखवायचं बाकी आहे. मला येऊन आत्ताशी 4 महिने झाले आहेत. तेव्हा बघितलं तुम्ही माझं खरं रूप? तुम्ही तर 2च महिन्यात तुमचं खरं रूप दाखवून घर सोडून आला आहात. नीलम हैराण होऊन तिच्या आईकडे बघायला लागली. जणू आईला डोळ्यांनी विचारत होती की तू वहिनीला माझ्याबद्दल सगळं सांगितलं आहेस का? मुलीचा राग बघून तिची आई घाबरली आणि सुनेला आणि मुलीला भांडताना सोडून बाहेर निघून गेली. त्यांच्या मागे मागे त्यांची मुलगी नीलम पण आली आणि म्हणाली, आई, तू वहिनीला माझ्याबद्दल सगळं सांगितलं आहेस का? आई, तुला माहीत नाही का मला तिथे किती त्रास होत होता, किती काम करायला लागत होतं? तिची आई म्हणाली, नाही नीलम, मी सुनबाईला काही सांगितलं नाही. बहुतेक तुझ्या दादानं सांगितलं असणार. नीलम म्हणाली, दादानं? येऊ दे त्याला घरी, त्याची चांगली खबरच घेते. जर दादाने वहिनीला काही सांगितलं नसतं तर 4 दिवसांपूर्वी घरात आलेली या मुलीची हिंमत झाली नसती मला टोमणे मारायची. असं म्हणत तिच्या डोळ्यात पाणी आलं. मुलीच्या डोळ्यातलं पाणी बघून तिच्या आईला वाईट वाटलं, पण त्यांना त्यांची सून चुकीची वाटत नव्हती, कारण त्यांना चांगलंच माहीत होतं की त्यांची मुलगी बिघडलेली आहे आणि तिला सुधारण्यासाठी तिच्यासारखंच बनायला लागणार आहे, जे त्या आई असल्यामुळे करू शकत नव्हत्या. तेवढ्यात अनिता तिच्या सासूसाठी चहा घेऊन आली. चहाचा 1 कप आणलेला बघून नीलम परत चिडली आणि रागात चिडून म्हणाली, वहिनी, माझा चहा कुठं आहे? अनिता म्हणाली, कुठला चहा ताई? मी तुमच्यासाठी चहा का बनवू? मी तर फक्त माझ्या घरातल्या लोकांसाठी चहा बनवला आहे. तुम्ही जाऊन तुमचा आणि तुमच्या नवऱ्यासाठी चहा बनवा. मी तुमची नोकर नाही. नीलम म्हणाली, बघितलंस का आई, कशी मला उलट उत्तर देत आहे? आई, तू तिला काही बोलत का नाहीस? माझा तर माझा, पण ही तुझ्या जावयाचा पण अपमान करत आहे आणि तू गपगुमान ऐकत बसले आहेस. तिची आई म्हणाली, मग काय करू नीलम? जसं तू आत्तापर्यंत माझं काही ऐकलं नाहीस, मग ही तरी का म्हणून माझं ऐकेल? तुला तर मी जन्म दिला असून पण तू मला कायम दाबून ठेवत असतेस. मग ही तर दुसऱ्यांच्या घरातून आली आहे, ही का म्हणून माझी इज्जत करेल? आईचं बोलणं ऐकून नीलम शांत झाली. तिला तिच्यासाठी कमी पण तिच्या नवऱ्यासाठी खूप वाईट वाटत होतं. ती रागात उठून किचनमध्ये गेली आणि 2 कप स्पेशल चहा करून घेऊन आली. आता हळूहळू अनिता नीलमसाठी प्रॉब्लेम बनायला लागली होती. अनिता सगळ्या घराची साफसफाई, फरशी करायची, पण नंदेच्या खोलीत पाय ठेवायची नाही. सगळं घर स्वच्छ आणि तिची खोली मात्र अस्वच्छ बघून नीलम अनितावर खूप चिडायची. आता अनिताच्या छोट्या छोट्या गोष्टी नीलमच्या मनाला लागायला लागल्या होत्या. छोट्या छोट्या गोष्टींसाठी बहिणीने केलेला अपमान आता नीलमच्या सहन करण्याच्या पलीकडे जायला लागला होता. आता तर अनिता नीलमच्या आवडीचे जेवण बनवत नसायची आणि नाही तिला आणि तिच्या नवऱ्याला जेवायला वाढत असायची. सगळ्या घरातल्या लोकांना जेवण वाढून झाल्यानंतर अनिता स्वतः जेवण करून खोलीत निघून जायची, पण नीलम आणि तिच्या नवऱ्यावर अजिबात लक्ष द्यायची नाही. स्वतःच्या नवऱ्याचा होत असलेला अपमान बहुतेक नीलमला सहन करू शकली नाही आणि तिने तिचा सगळा राग तिच्या आईवर काढला. घरातल्या सगळ्या लोकांशी बोलायचं बंद केलं. नीलमसोबत अगोदरच तिचे बाबा आणि दादा बोलत नव्हते. एक आईच होती जी तिच्यासोबत बोलत होती. रागात नीलमने आईशी बोलायचं बंद केलं. अनिता आल्यामुळे तिचं घरातलं वर्चस्व संपलं होतं. घरात कुणीही नीलमची साथ देत नव्हतं. शेवटी नीलम विचार करायला मजबूर झाली की मी या घरची मुलगी असून पण मला या घरात काडीचीही किंमत नाही. मग जावयाला कुठून असणार? आता नीलमचं इथं राहणं मुश्किल झालं होतं. जेवढा अपमान तिचा माहेरी झाला होता
तेवढा अपमान तर तिच्या सासरी तिच्या स्वतःच्या घरात पण झाला नव्हता, ज्या घरातून ती पळून भांडण करून आली होती. माहेर राहून पण तिला तिच्यासाठी आणि तिच्या नवऱ्यासाठी चहा, नाश्ता, जेवण सगळं स्वतःचंच करायला लागत होतं. तिचे आई वडील, भाऊ, बहिणी जेवण करून आरामात झोपून जायचे. घरात कुणालाच काहीच फरक पडत नव्हता की नीलम आणि तिचा नवरा जेवला आहे का नाही. आयुष्यभर हुकूम चालवणाऱ्या नीलमला बहुतेक आता हे सहन झालं नाही आणि दुसऱ्या दिवशी कुणालाही काही न सांगता ती नवऱ्याला घेऊन घरातून निघून गेली. उठल्यावर घरात जेव्हा नीलम आणि तिचा नवरा दिसला नाही, तशी तिची आई टेन्शनमध्ये आली. त्यांनी सगळ्या घरात मुलीला शोधलं, पण ती कुठेच दिसली नाही. म्हणून त्यांनी काळजीने मुलीला फोन केला, पण 2-3 वेळा फोन करून पण तिने फोन उचलला नाही. शेवटी नीलमने फोन उचलला आणि रागात म्हणाली, आई, आता का फोन करत आहेस? तिची आई म्हणाली, नीलम, तू अचानक कुठे निघून गेलीस? सकाळपासून घरात कुठेच दिसली नाहीस. कुठे जाणार होतीस तर कमीत कमी सांगून तरी जायचं होतंस ना? नीलम म्हणाली, का सांगून जायचं होतं मी? आणि माझं त्या घरात ऐकून घेणार तरी आहे कोण, ज्याला मीच सांगून जावं? आणि तसंही मी माझ्या नवऱ्यासोबत माझ्या सासरी माझ्या घरी आली आहे. मला तुझ्या सुनेच्या घरात राहायचं नाही, जिथे माझी आणि माझ्या नवऱ्याची जरा पण इज्जत करत नाहीत. त्यामुळे मी माझ्या घरी, माझ्या सासरी, माझ्या नवऱ्याच्या घरी आली आहे. इथून पुढे तू मला फोन करत जाऊ नकोस. तू राहा तुझ्या सुनेसोबत. जशी मी आज घर सोडून जायला मजबूर झाले होते, 4 महिन्यानंतर तू पण कुठल्या तरी मंदिराच्या बाहेर बसलेली दिसशील. मुलीचं नीलमचं बोलणं ऐकून तिची आई रडायला लागली. तशी अनिता तिच्या सासूजवळ गेली आणि म्हणाली, आई, मला माहीत आहे मी जरा जास्तच बोलून गेले. मी जरा जास्तच वाईट वागले ताईंच्यासोबत. पण आई, तुम्हीच विचार करा. ताईंना तुम्ही किती वेळा प्रेमाने समजून सांगितलं. बाबांनी, निलेशने त्यांना समजून सांगितलं. त्यांच्या सासरच्या लोकांनी पण समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण ताई प्रेमाने समजून घेणाऱ्या नव्हत्या, कारण त्यांना प्रेमाची भाषा कळतच नाही. त्यामुळे मला त्यांच्यासारखंच बनायला लागलं. मला माहीत आहे यावेळी मी ताईंच्या नजरेत त्यांची खूप मोठी दुश्मन बनली आहे. पण मी दुश्मन का होईना, पण कमीत कमी या निमित्ताने तरी त्या त्यांच्या घरी परत गेल्या, त्यांच्या सासरी गेल्या. काही दिवसांचा तर प्रश्न आहे, मग सगळं आपोआप ठीक होईल. त्यांच्या सासरी पण त्यांना मानसन्मान, इज्जत मिळेल. इथे पण त्यांना तीच इज्जत, मानसन्मान मिळेल. आणि राहिली गोष्ट माझी, तर आयुष्यभर त्या माझा तिरस्कार करणार नाहीत. आज नाही तर उद्या हळूहळू आमच्यात बोलणं व्हायला सुरुवात होईल. पण आत्तासाठी त्यांना एकटं सोडणं खूप गरजेचं आहे. जेव्हा त्यांना असं वाटेल की त्यांच्या माहेरच्या लोकांनी त्यांच्याशी नातं तोडलं आहे आणि आता त्यांच्याजवळ राहण्यासाठी दुसरी कुठलीच जागा नाही, मग त्या त्यांच्या सासरी व्यवस्थित प्रेमाने राहतील. सुनेचं बोलणं ऐकून तिच्या सासूने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, अगं अनिता, या सगळ्यासाठी मी तुला दोष देत नाही. मला माहीत आहे तू जे काही केलंस ते माझ्या मुलीच्या चांगल्यासाठीच केलंस. बहुतेक तू बरोबर बोलत आहेस. ज्याला ज्या भाषेत कळतं त्याला त्याच भाषेत समजवायला पाहिजे. आणि नीलमला आत्ता तरी एकटं सोडणं खूप गरजेचं आहे. तू बरोबर बोलत आहेस. सध्या तरी जे काही झालं ते तुझ्यामुळं. माझ्या मुलीचा संसार परत सुरू झाला, तिचं घर बसलं. मला अजून काय हवं आहे? बाकी सगळं नशिबावर आणि वेळेवर सोडून देऊ, असं म्हणत त्या दोघी हसायला लागल्या. आज अनिताने तिच्या नंदेला तिच्याच भाषेत अद्दल घडवली होती आणि तिला तिची चूक दाखवून दिली होती.